नमस्कार, आपण पाहताय कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्ह. बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन्सनं. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. शिवसेनेत बंडाळी, ठाकरे सरकारला धोका. आंबोली वर्षा पर्यटन सुरू, ट्रॅफिक जाम. आणि नाहीतर एकनाथचा आनंद दिघे झाला असता, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. आता पाहूया सविस्तर बातम्या. कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. एकनाथ शिंदे यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाहीतर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता, असं ट्विट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. यानंतर पत्रकार परिषदेत याचा पुनरुच्चार केलाय. मी टीव्हीवरून एकनाथ शिंदेची भूमिका मी ऐकली. शिवसेनेचे प्रतिनिधी त्यांना भेटले सुरतला जाऊन. त्यांनी स्पष्ट सांगितलं, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोडून भारतीय जनता पक्षाबरोबर जर आलात आणि त्यांच्याशी सरकार बनवलं तर आम्ही विचार करू. याचाच अर्थ शिंदेची भूमिका हिंदुत्ववादी विचाराची असून 2.5 वर्षापूर्वी फसवणूक झाली हेही कबूल ते करतायत आणि सत्तेसाठी मुख्यमंत्री पदासाठी तडजोड झाली हेही त्यांना माहिती आहे. खरं तर हे सगळं होत असताना मुख्यमंत्र्यांनी एक क्षणही मुख्यमंत्री पदावर राहायला नको होतं. पण ती नैतिकता उद्धव ठाकरेंमध्ये नाही. एक तर कायदे जे नियम आहेत, घटना आहे, याच्याबद्दल कितपत माहिती आहे प्रश्नचिन्ह आहे. आणि म्हणून खरं म्हणजे राजीनामा त्वरित जाऊन राज्यपालांकडे द्यायला पाहिजे, तर अद्याप दिला नाही. 35 आमदार आपले 56 मध्ये 35 गेले, राहिले किती? अल्पमतात सरकार आल्यानंतर का राजीनामा देत नाहीत? वाट कशाची पाहतायत? मी सन्माननीय एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन करीन. मी माझ्या ट्विट मध्ये म्हटल्याप्रमाणे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. अन्यथा मी ट्विट मध्ये म्हणाल्याप्रमाणे जे काय झालं आनंद दिघे बाबतीत ते तुमच्या बाबतीतही घडलं असतं. आनंद दिघेच्या वेळी जे घडलं आणि घडायच्या अगोदर आनंद दिघेला मातोश्री बंद होतं आणि त्यानंतर प्रेम ओतू जाऊ लागलं. आणि म्हणून प्रसंगीत घेतलेला निर्णय योग्य आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगेन, तुम्ही सुज्ञ आहात. हिंदुत्ववादी विचाराने तुमची जडणघडण झालेली आहे, तर त्याच विचाराशी बांधिलकी ठेवाल ही अपेक्षा करतोय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण सात लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. कोरोना संसर्गामुळे तळकोकणच्या वर्षा पर्यटनास खीळ बसली होती. मात्र यंदा वर्षा पर्यटन सुरू झालंय. आता महाराष्ट्राच्या चेरापुंजीतील आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला आहे. त्यामुळे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा ओघ आता आंबोलीत सुरू झाला आहे. पाहूयात.
महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीचा मुख्य धबधबा प्रवाहित झाला. आंबोलीत पावसाळ्यात एक आगळं वेगळं रूप पाहायला मिळतं. समुद्र सपाटीपासून सुमारे 2500 फुटांवर हा धबधबा आहे. सुमारे 150 ते 200 फुटांवरून तो मनमुराद कोसळतो. त्यामुळे फेसाळणारे पाणी हे येथील विलक्षण सौंदर्य असतं. सध्या आंबोलीत वातावरणात कमालीचा गारवा, हिरवीगार वनराई, दाट धुकं, पाऊस, ऊन आणि फेसाळणारे धबधबे हे निसर्गाचं विलक्षण मोहक रूप पाहायला मिळतंय. त्यामुळे दरवर्षी देश विदेशातील लाखो पर्यटक आंबोलीला भेट देतात. मात्र गेली 3 वर्ष आंबोलीच्या पर्यटनाला खीळ बसली आहे. यात कोरोना महामारी आणि कोसळणाऱ्या दरडींमुळे पर्यटन बंदच होतं. मात्र आता आंबोलीत वर्षा पर्यटनाला सुरुवात झाली आहे. पर्यटकांबरोबरच व्यावसायिकांसाठी ही सुखद बातमी आहे. रासायनिक खतांच्या व कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे जमिनींचे आरोग्य बिघडले. यावर फक्त एकच उपाय, ऊर्जित शाश्वत जीवाणू समृद्ध सेंद्रिय खत. शेतकरी मित्रांनो, शाश्वत हे खत सर्व फळझाडे, फुलझाडे, ऊस, हळद, भाजीपाला इत्यादी सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. शाश्वत खताच्या वापराने पिकांच्या मुळांची लांबी व संख्या वाढते. शेतकरी बंधूंसाठी ऊर्जित शाश्वत जीवाणू खत वाढविल शेतकऱ्यांची आर्थिक पत. काजवास शेतकरी सेवा केंद्र पंढूर. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर कणकवलीत नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे कणकवली करस्पॉन्डंट उमेश बुचडे यांनी. पाहूयात. महाराष्ट्राच्या राजकारणात आता काही घडामोडी घडत आहेत आणि ह्या घडामोडी खूप अपडेट आहेत. सध्याच्या परिस्थिती आपण बघतो की ह्या महाराष्ट्राच्या घडामोडी कसं सिंधुदुर्गातही राजकारण तापत आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पोलीस सतर्क झालेले आहेत. कणकवली पोलीस स्थानकाच्या आवारामध्ये दंगल नियंत्रण पथक दाखल झालेलं आहे. आपण पाहतो की हे दंगल नियंत्रण पथक दाखल झालेलं आहे आणि हे जी सतर्कता बाळगण्यात येत आहे ह्याचे कारण हे असं आहे कारण काल जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये आमदार प्रसाद लाड हे निवडून आले आणि कुठेतरी महाराष्ट्र राजकारणात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी आहे अशा पद्धतीचं वातावरण झाले आहे. त्यामुळे आज एकनाथ शिंदे हे आमदारांच्या समवेत दुसरीकडे हॉटेलमध्ये राहिले आणि त्यांचा तडकाफडकी जो गटनेत्यापदीचा त्यांना हटवण्यात आलं. आणि ह्या ज्या घडामोडीनंतर कणकवलीमध्ये राजकारण तापू नये किंवा जे राजकीय नेते आहेत ते आरोप प्रत्यारोप करू शकतात आणि त्याच्यामुळे राजकीय वातावरण तापू शकते. तसेच उद्या कणकवलीमध्ये श्रीधर नाईक स्मृती दिन आहे आणि त्यामुळे पालकमंत्री उद्या ह्या उद्घाटनाला येणार आहेत. तशाच पद्धतीने परवा आमदार नितेश राणे यांचा वाढदिवस देखील आहे. त्यामुळे 2-4 दिवसात कणकवली हे राजकीय ठिकाण आणि राजकीय नेत्यांचं ठिकाण असल्यामुळे ह्या ज्या घडामोडी आहेत त्या अपडेट लवकर घडत असतात आणि इथेच जे राजकारण सगळं आहे ते चालतं. त्यामुळे कणकवली पोलीस सतर्क होऊन आता कणकवली पोलिसांनी ही जे दंगल नियंत्रण पथक मागवले आहे, सकाळी हे दंगल नियंत्रण पथक दाखल झालं आहे. कणकवली पोलीस निरीक्षक गुलावळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक आलेलं आहे. सध्याच्या परिस्थितीत हे दंगल नियंत्रण पथक इथेच आहे, पण कुठल्याही राजकीय घडामोडी किंवा अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी हे सगळं जे नियोजन आहे ते सुरू आहे. आणि ह्या महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींचे पडसाद आहेत ते कुठेतरी कणकवलीत उमटू नये आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस मात्र सतर्क झालेले आपल्याला दिसून येत आहेत. कॅमेरामॅन आनंद तांबेसह उमेश बुचडे, कोकण 7 लाईव्ह, कणकवली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. ताणतणाव आणि धकाधकीच्या अत्याधुनिक जीवनात सुख, शांती व समाधान मिळवण्याचा एकमेव राजमार्ग म्हणजे मेडिटेशन. आता घ्या मेडिटेशनचं शास्त्रीय प्रशिक्षण दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध आध्यात्मिक गुरु श्री सत्य महामुनी यांच्याकडून, तेही आपल्या गोव्यात. 25 जून रोजी
मोफत मेडिटेशन प्रशिक्षण वर्ग. आजच आपला प्रवेश निश्चित करा. प्रवेशासाठी संपर्क 93 250 17 458. देवगड तालुक्यातील येळी येथे कंत्राटी वीज कर्मचारी राकेश मोहनकर याचा शॉक लागून अपघाती मृत्यू झाला. मात्र वीज वितरण विभाग याची जबाबदारी झटकत असल्यानं सिंधुदुर्ग जिल्हा कंत्राटी कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांनी आज मंगळवारी वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समवेत देवगड वीज वितरण कार्यालयाला घेराव घालत अधिकारी व ठेकेदार यांना चांगलंच धारेवर धरलंय. तो मिराजीच्या घरात होता तो बाहेर सगळं कुटुंब सांभाळत होता. आई वडील बायको आणि का तुझ्या जबरदस्ती करतोय? मला ना तुला बोलला तू काय करतात? 3 वर्ष झाली तुला परवडत सांभाळायला तू घेतात. त्याला एक तुम्ही हातात देत नाही, एक तर आपण सामान देता त्याला. साहेब तुम्हाला जिल्हा सांभाळून ठेवायचा तर बघा काय तर तुमच्या अधिकाऱ्यांना पण ताब्यात देणार आम्ही. काय म्हणजे इतकी परंपरा तुम्हाला माहिती आहे. आमच्या संयमाला तुम्ही हे करू नका. आम्ही काय जर वावगं बोलत असो तर तुम्ही अधिकारी म्हणून पण आम्हाला सांगा. जर आमची चुकत असेल तर साहेब मी तुम्हाला म्हणतो, ही जर घटना वरच्या पट्ट्यात घडली असती ना, पहिल्या कपडे काढून घेतले असते आमचे. ध्यान जाऊन सुद्धा आम्ही गप्प बसलोय. पैसा 10 लाख रुपये घेऊन एखादं काही काम घेऊ शकतो. मी तर सांगतो ना, आम्ही 10 लाख रुपये शॉक लावूया. त्या टायमिंगला पण जे वाचवण्यासाठी तुम्ही जर एकी करत असाल तर जिल्हा 2 मिनिटात आम्ही थांबून ठेवणार. आमच्या पोरांना न्याय भेटला पाहिजे. आमच्या पोरांची ह्याच्यानंतर ही घटना या आयुष्यात घटना कामाने ह्याच्यानंतर ही घटना घडता कामाने जबरदस्ती तुमच्या स्टाफनी तुम्हाला सर्व जिल्ह्याला बोलतोय मी, तुमच्या स्टाफनी आमच्या पोरांवर जबरदस्ती करायची नाही. आनंद मिराजीला त्या स्वतःचं पाणी नव्हतं, सर्वदेशच्या घरात पाणी नव्हतं म्हणून सोसायटीची लाईट चालू करायला तो गेला होता आणि त्यांनी चढवलं ना आपल्या घरात पाणी नसल्यामुळे. आणि तो चढला तिथे तिथे आला आणि अजून 1 रुपया भेटला नाही. म्हणून तुम्ही आमच्या पोरांनी पण लक्षात ठेवा. अजिबात तुम्ही एक काम करा, आपली हे जे काय सांगतात आपल्याला पटलं तरच काम करा, नाही तर जबरदस्ती करत असेल त्या ठिकाणी आम्ही करतो. सगळेजण तुमच्या समोर येईल. त्याच्यानंतर ही जबरदस्ती कोणी करू नका आमच्या या कामगारांवर. आणि हे कामगार आहेत म्हणून पुऱ्या जिल्ह्यात चालतो जिल्हा, नाही तर सिंधुदुर्ग जिल्हा ताबडतोब बंद पडला तर चालू पण लावणार नाही. असं ठेवा, तुमच्या ठराव करा. माझा स्वतःचा मत असा आहे, जोपर्यंत आपल्या मागण्या मनासारख्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण होय म्हणायचा नाही. तांबोळी इथे येऊन दे. उद्या MD येत आहेत, AC समोर आपली मिटिंग होईल. दोन्ही एक्झिक्युटिव्ह तिथे येतील. आपण समोरासमोर बसूया, आपल्या सगळ्या मागण्या असतील त्या मान्य करून घेऊया. नाहीतर प्रत्येकावर प्रसंग आले, आता आपण इकडे जमणार आणि प्रत्येक जण आपापल्या घरी जाणार. की व्हायला नको, प्रत्येकाचं घर जसा त्याचा संसार आहे. तुझी आमचा देणार नाही घेणार त्याच्यावर. तू आज ह्या 2 जे पोरगे गेलेले आहेत त्यांच्याबद्दल तू काय देणार पैसे हा मोबदलो तू आत्ताच्या आता बोल. आणि आजच्या आज करूचा आता तुका, नाही तर सोडणारच नाही तुका गाडीत टाकलं समज. हा आमचं बाकी काय आता होणार आणि आम्ही तुझ्याकडे माझं काय आमचा हक्क मागतोय. हक्क म्हणजे पैसे देऊन मागणार नाहीये तुम्हाला. हे त्याच गावचं त्यामुळे तू महत्व होतं का बोल काय बाकी तू जबाबदारी मी घेतला मी घेतलं काय घे जबाबदारी बोल. पटापट बोला, पटापट बोल. मग तुझा घेऊन सोडणार नाही समजला ना. मला एवढं करून ठेवलं आता वाळू खैर आता तो बघतोय मी. तुला घेणार मध्ये कामगारांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला. राकेश मुंडकर हा अपघाती त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर संबंधित महावितरणनी जबाबदारी टाळली होती आणि तीच जबाबदारी आम्हाला कळल्यानंतर आम्ही ह्या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले सर्व कर्मचारी आणि आमचे हे पदाधिकारी भाई नरे, संदीप साटम, अन्य आनंद लाड, संदीप बांदेकर हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी आम्ही आलो आणि त्याला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज जमलो.
सकाळी आम्ही संबंधित अधिकारी ह्या जे कार्यकारी अभियंता मोहिते साहेब आणि DY हे दोन्ही यांना आम्ही भेटलो. संबंधित कॉन्ट्रॅक्टर इकडे आला. प्रत्येक वेळी जर घटना घडली का ह्या कर्मचाऱ्यांना कोण वारस नसतो, म्हणून आम्ही ह्या संघटनेमार्फत आम्ही त्यांचं हे काम करतो आहे. आणि गेल्या 2 महिन्यापूर्वी आनंद मिराशीचा जो मृत्यू झाला त्याला अद्यापपर्यंत एकही रुपया इन्शुरन्स भेटला नाही, नुकसान भरपाई भेटली नाही. आणि प्रत्येक वेळी महावितरण टाळाटाळ करते आणि ह्यांच्याकडून काम 24 तास केलं जातं आणि ह्यांची जबाबदारी नसताना ह्यांना 11 KVच्या लाईनवर चढवलं जातं आणि दमदाटी केली जाते. ह्याच्यानंतर ही दमदाटी होता कामा नये. यांच्यावर झालेला जो अन्याय आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही. आणि ह्या ठिकाणी आता त्यांच्याबरोबर आमचं जे बोलणं चालू आहे, राकेश मोंडकरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्याच्या घरामध्ये कमवता तोच होता, आनंद मिराशीच्या पण घरामध्ये कमवता तोच होता. आणि ही दोन्ही कुटुंब उघड्यावर पडलेली आहेत आणि त्या कुटुंबाच्या पाठी आम्ही सातत्याने राहणार. आणि जी त्यांना नुकसान भरपाई देण्याचं माध्यम आहे कॉन्ट्रॅक्टरकडून, संबंधित महावितरणकडून, ती आम्ही या पदाधिकारी आम्ही इथे या ठिकाणी जमलो आहोत. ती घेतल्याशिवाय यांना सोडणार नाही. नाहीतर सिंधुदुर्ग जिल्हा बंद आंदोलन चालू करणार. नुकसान जोपर्यंत भरपाई मिळत नाही, त्यांच्या अकाउंटला पैसे जात नाही, तोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काम बंद, आंदोलन चालू ठेवणार. आणि पगार चालू, ऑफिसमध्ये जाऊन बसायचं आणि काम बंद करायचं. कारण अन्यायाला वाचा फोडण्यासाठी न्याय आंदोलन हे करावंच लागतं. कारण आनंद मिराशीचं वय होतं 23 आणि आता राकेश मोंडकरचं वय आहे 35. दोन्ही कुटुंबातले सगळे, त्याचे आई वडील, त्याची मुलं सगळी उड्यावर पडलेले आहेत. त्यांना न्याय मिळेपर्यंत ह्या ठिकाणी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं काम चालू करायचं नाही. जेव्हा त्यांचं हे आंदोलन केव्हा बंद होणार, त्यांची नुकसान भरपाई त्यांना मिळेल, त्या टायमिंगला काम ह्या जिल्ह्यातलं चालू करणार. हा आमचा ठाम निर्धार आहे. आणि जोपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने आता हे बंदचं आंदोलन करतोय, पण जर याची दखल ह्या प्रशासनाने किंवा संबंधित ठेकेदारांनी घेतली नाही तर आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करून ह्या लोकांना न्याय देण्यासाठी आम्ही पण तत्पर आहोत, सक्षम आहोत, हे तुमच्या माध्यमातून सांगतोय. त्यामुळे ह्या आमच्या आंदोलनाची दखल घ्यावी आणि आमच्या जे कंत्राटी कामगार आहेत, सगळेजण आपले काम करणारे जे आमचे पोरगे आहेत, यांच्यावर जर कोणी दमदाटी, कोणी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि तसं आमच्या निदर्शनास आलं तर याचा परिणाम वाईट होतील, हे तुमच्या माध्यमातून सांगतोय. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टी, अनंत प्या, आनंदी रहा. विधान परिषदेवरती भाजपचे 5ही आमदार निवडून आल्याने सावंतवाडी इथं भाजप पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत विजयोत्सवही साजरा करण्यात आला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत आणि कालची झालेली विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी चमत्कार करून दाखवून दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्ष मतांची संख्या कमी असताना सुद्धा त्या ठिकाणी आपले सगळे उमेदवार या ठिकाणी निवडून आणले. काल तरी 134 मतं ही भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना या ठिकाणी मिळाली. ह्या सगळ्या गोष्टीचा एकच या ठिकाणी विषय महत्त्वाचा आहे की एवढ्या 2.5 वर्षात आज स्वतःचे आमदार सुद्धा ह्या आघाडी सरकारबरोबर राहिलेले नाहीत. त्यांच्यावर प्रचंड नाराजी आहे आणि म्हणूनच देवेंद्र फडणवीस साहेब हेच या राज्याचं नेतृत्व करू शकतात, ही भावना आज आमदारांमध्ये आहे, इथल्या जनतेची आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षातर्फे देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मनापासून या ठिकाणी मी अभिनंदन करतो. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अपघातासारख्या कोणत्याही इमर्जन्सीसाठी आता प्रवासाची रिस्क घेण्याची गरज नाही, कारण आता कणकवलीत सर्व अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम. अत्याधुनिक ट्रॉमा केअर, अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स, ट्रॉमा केअर सर्जन, न्यूरोसर्जन उपलब्ध, रक्तपेढीची सुविधा, 20 किलोमीटर परिसरात ॲम्ब्युलन्सची मोफत सुविधा. डॉक्टर नागवेकर हॉस्पिटल आणि नर्सिंग होम.
24/7 इमर्जन्सी सर्व्हिस. मोबाईल 9852 108 108 आणि 8803 108 108. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना मान्यताप्राप्त सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्टियुद्ध असोसिएशन आयोजित सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच 80 पुरुष आणि 18वी युवा महिला राज्यस्तरीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा 22 जून पासून सुरू होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलीच बॉक्सिंग चॅम्पियनशिप होत आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना मान्य सिंधुदुर्ग जिल्हा हौशी मुष्टियुद्ध असोसिएशन याच्या माध्यमातून ही बॉक्सिंग चॅम्पियनशिप ही कणकवलीमध्ये होत आहे. या चॅम्पियनशिपचे जे उपाध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहेत. कशा पद्धतीची ही बॉक्सिंग चॅम्पियनशिप असेल, काय सांगू इच्छितात? पहिल्यांदा होत आहे सिंधुदुर्गामध्ये. ही सिंधुदुर्गात पहिलेचा घेण्याचा उद्देश आहे की या ठिकाणी बॉक्सर तयार व्हावेत या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहावं. कारण त्या बॉक्सिंगच्या खेळामध्ये बऱ्याच लोकांच्या मनात भीती असते. ती भीती जाऊन त्यांना निर्भीडपणे शिकण्यासाठी आणि बॉक्सर वगैरे तयार होण्यासाठी गावागावात किंवा तालुक्यात जिल्ह्यात आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव नॅशनलवरती नेण्यासाठी आम्ही याचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि त्यासाठी आमचे डॉक्टर दळवी आणि इतरचे मंडळी आहेत त्यांनी सहकार्य चाललेलं आहे. निश्चितच डॉक्टर दळवी आपल्यासोबत आहेत. सर, ह्या जी बॉक्सिंग असोसिएशन आहे, राज्यस्तरीय बॉक्सिंग असोसिएशन, कशा पद्धतीने असेल ही बॉक्सिंग असोसिएशन? ही बॉक्सिंग 22 जून ते 28 जून चौंडेश्वरी सांस्कृतिक भवन, गणपती साना रोड, कांबळी गल्ली, मुक्काम पोस्ट कणकवली येथे दिनांक 22 पासून होत आहे. आणि याचं उद्घाटन बुधवार दिनांक 22ला सकाळी 11 वाजता होणार आहे. आणि या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे उद्घाटक म्हणून माननीय आमदार नितेशजी राणेसाहेब, माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. निश्चितच हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ह्यामध्ये किती स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे? कुठून कुठून राज्यातून हे स्पर्धक येतील? महाराष्ट्रातील 35 जिल्हा आणि शहर संघटनातून यामध्ये भाग घेतलेला आहे. यामध्ये मुलामुलींनी भाग घेतलेला आहे. यामध्ये 350 ते 400 महिला आणि पुरुष बॉक्सर येणार आहेत. त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्र संघटनाचे पदाधिकारी ते येणार आहेत, पंच येणार आहेत. आणि इथे आमच्याकडे आमच्या महाराष्ट्र संघटनेचे उपाध्यक्ष भरत रावळ, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या RJ कमिशनचे आणि उपाध्यक्ष राजन जोताडे सर आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. निश्चितच हे होते दळवी आणि सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने आणि कधी कधी ही स्पर्धा होणार आहे. आपल्यासोबत ह्या जो बॉक्सिंग चॅम्पियनशिप चालते त्या संदर्भात माहिती देण्यासाठी भरत सर आहेत. भरत सर, कशा पद्धतीने ही बॉक्सिंगशिप इथे होईल आणि खूप उत्सुकता लागली आहे सिंधुदुर्गवासियांना ही बॉक्सिंगशिप, म्हणजे पहिल्यांदाच ही बॉक्सिंगशिप आपल्या इथे होते कणकवलीमध्ये, काय सांगू इच्छिता? आजपासून ऑलरेडी या स्पर्धेसाठी खेळाडू आणि पंच यांचं आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे. काल देखील काही पंच या ठिकाणी आलेले आहेत आणि अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू देखील याच्यामध्ये सहभागी होणार आहेत. आणि उद्या सकाळपासून, आज संध्याकाळी स्पर्धेचा ड्रॉ होईल संध्याकाळी 6 वाजता आणि त्यानंतर उद्या सकाळी 8 वाजता 7 ते 8 त्यांची वजनं असतील आणि त्यानंतर दुपारी 11 वाजल्यापासून त्यांच्या बाऊट सुरू होतील. उद्या प्राथमिक फेरीच्या लढती होतील आणि त्यानंतर परवा म्हणजे 23 तारखेला सेमीफायनलच्या लढती होतील आणि 24 तारखेला मुलींच्या फायनल्स होतील. त्यानंतर मुलांचा जो प्रोग्राम आहे तो 25 तारखेपासून सुरू होईल. त्यांच्या 24 तारखेला संध्याकाळी ड्रॉ असेल आणि 25 तारखेपासून त्यांच्या लढती सर्व सुरू होतील आणि 28 तारखेला त्यांच्या अंतिम फेरीच्या लढती होतील. निश्चितच आपण सांगितलेलं आहे की बॉक्सिंग ही कशी असेल, कशा पद्धतीने असेल नियोजन, टेक्निकली तांत्रिक बाबी आपल्याकडे आहेत. कशा पद्धतीने नियोजन असेल हे? मी या स्पर्धेचा तांत्रिक प्रमुख आहे आणि स्पर्धेचे जे नियम आहे, जे आमच्या खेळाचे नियम आहेत त्याचं तंतोतंत पालन कसं होईल हे बघणं आमचं
कमिशनचं कर्तव्य आणि जबाबदारी पण आहे. आमचे जे रेफरी जजेस आहेत ते सगळे क्वालिफाईड आहेत, काही नॅशनल लेवलचे आहेत, तर त्यांच्याकडनं चांगल्या कामाची अपेक्षा आहे. त्याचबरोबर जे खेळाडू पण आलेले आहेत त्यांच्याकडनं दर्जेदार खेळाची अपेक्षा आहे आणि त्यांना अनुसरूनच रेफरी जजेंचं काम पण उच्च कोटीचं होईल याची मी तुम्हाला ग्वाही देतो. आणि स्पर्धा टेक्निकली आणि खेळाच्या माध्यमातून जेवढ्याचा प्रचार प्रसार करता येईल त्यासाठी आपल्या लोकांची पण मदत पाहिजे. आणि मला कणकवलीवासियांना विनंती आहे की हा खेळ तुम्हाला बघायला पहिल्यांदा मिळणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि स्पर्धा उत्कृष्टपणे पार करून आम्ही एक चांगली आठवण घेऊन इथून निघून जाऊ. निश्चितच स्पर्धा चांगली आहे. किती वेळ असतो ह्या जो खेळ असतो याचा एक पिरियड किती वेळ असतो, कशा पद्धतीने नियोजन असतं? प्रत्येक बाऊट ही 9 मिनिटाची असते, म्हणजे 3 मिनिटाचा एक राऊंड. या पद्धतीने 3 राऊंड्स होतात, त्याच्यामध्ये 1 मिनिटाचा मध्यांतर असतो आणि त्याच्यानंतर जे काही स्पर्धेसाठी जे काही वेळ लागतो एक बाऊटला तर त्या 12 ते 15 मिनिटाचा काळ लागतो. तसे आता उद्या ड्रॉ झाल्यावरती आपल्याला कळेल की नंबर ऑफ बाऊट्स किती आहेत, त्याप्रमाणे क्वार्टर फायनल, प्री क्वार्टर, सेमी आणि फायनल ह्याचं सगळ्यांचं कॅलेंडर तयार होईल आणि खेळाडूंना ते आगाऊ सांगण्यात येईल. निश्चितच आगाऊ सांगण्यात येईल आणि ही स्पर्धा उद्यापासून होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये सर्व नियोजन आहे ते देखील इथे आपले सोबत हे सदस्य आहेत. साहेब काय सांगू इच्छिता, ही स्पर्धा जी होत आहे ही मोठ्या प्रमाणात स्पर्धा होत आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली स्पर्धा आहे आणि आपण ह्या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे. मागील 8 दिवस आपली मेहनत सुरू आहे. काय सांगू इच्छिता? माझं एकच होतं की आज बहुतेक बॉक्सर्स आहेत, आज जी लढवय्या जी हे आहे ती कोकणामध्ये आहेत. मग शिवाजी महाराजांच्या काळापासून जर आपण बघायला तर कुणबी, मराठे वगैरे सगळे हे कोकणात लढवय्ये, तर हा पण मर्दानी खेळ आहे, लढवय्या खेळ आहे. तर आपण या बॉक्सिंगला कोकणामध्ये रुजवायचं, कारण मी बघतो की ते काहीच नाही. मी सुद्धा स्वतः बॉक्सर आहे, मी मुंबईला खेळलेलो आहे आणि स्वतः मी ऑर्गनाईज पण केलं. मुंबईतसुद्धा मी बॉक्सिंग स्पर्धा ऑर्गनाईज केल्या, पण इथे वेळेला तसं इथे वातावरण दिसतं. तर मी दळवी साहेबांना आम्ही हे केलं की आपल्या इथे कोकणात रुजवायचं आहे. मग आमदार साहेबांना पण सांगितलं, मग आमदार साहेबांना आम्हाला मग सहकार्य केलं आणि त्याने त्यांच्या मागे त्यांची शक्ती आहे हे सगळी स्पर्धा उभी राहण्याच्या मागे. आणि एक इकडनं कोकणातनं चांगले बॉक्सर नॅशनलला या ऑलिम्पिकला हा मागचा हेतू आहे. त्याच्यावर मी सुद्धा इथं बरोबरीने त्यांच्या सहकार्य करतो दळवी साहेबांना. निश्चितच हे सर्व बॉक्सिंग असोसिएशनचे सदस्य होते. यांनी सांगितलेलं आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिलीच बॉक्सिंग चॅम्पियनशिप आहे. यासाठी सिंधुदुर्गातील आणि कणकवलीकरांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. ही बॉक्सिंग चॅम्पियनशिप बघण्यासाठी ते यावं. काही स्पर्धक जिथे आलेले आहेत आपण पाहतो आहोत की काही स्पर्धक आहेत ते आहेत. आपण पाहतो की बरेच स्पर्धक आहेत. एक महिला स्पर्धक आहे, उद्या बॉक्सिंग चॅम्पियन सुरू होईल. इथे तू कुठून आली आहेस? पालघर जिल्ह्यातून. कशा पद्धतीचं वातावरण आहे, काय सांगू? खूप छान व्यवस्था वगैरे सगळं मस्त केलं यावेळेस. तर खूप छान वातावरण आहे, छान वाटते एकदम. तुझं नाव काय? साना गोन्साल्विस. तुम्ही कधीपासून बॉक्सिंगमध्ये? 5 वर्ष झाली खेळते. 5 वर्ष झाली. अन्य एक महिला आहेत बॉक्सिंग. कशा पद्धतीचं वातावरण आहे, काय सांगू इच्छिते? नाव काय तुझं? माझं नाव कशिश माने, मी सांगली डिस्ट्रिक्टची आणि इथे आम्ही काल आलो आहे. मग आज सकाळी 12 वाजता रिपोर्टिंगसाठी आलेलो आहे. कसं वातावरण आहे बॉक्सिंग खेळताना, काय वाटतं? आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील ही पहिलीच बॉक्सिंगशिप आम्ही पाहणार आहोत. कशा पद्धतीचं वातावरण असतं? वातावरण तर खूप छान असते आणि खेळण्यासाठी थोडीशी डेअरिंग लागते बॉक्सिंग खेळायचं म्हटलं तर. हां, म्हणजे अशा पद्धतीने हे डेअरिंग लागते आणि बॉक्सिंग हे ज्यावेळी आपण बॉक्सिंग पंच मारतो त्यावेळी नाकातून किंवा तोंडातून रक्त येतं असं काही सांगण्यात येतं. तशा पद्धतीचं काय वातावरण असतं का? हां, हो. आपला जर गार्ड नीट नसेल तर लागल्यावरती रक्त तर येणारच. मग आपण स्वतःला वाचवून दुसऱ्याला मारायचं असते. त्यासाठी टेक्निक, पॉवर, स्टॅमिना, गेम हे सगळं लागते. निश्चितच यांनी सांगितलेलं आहे टेक्निक, पॉवर, स्टॅमिना, मेहनत हे सगळं घेणे गरजेचं असतं. आपल्यासोबत आणि काही महिला आहेत या उद्यापासून बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भाग घेणार आहेत. कुठून आला आपण? नाव? औरंगाबाद. दुर्वा आहिरे. कशा पद्धतीचं इथे वातावरण आहे आणि कशा पद्धतीने एक मोटिवेशन इथं? वातावरण तर छानच आहे, मोटिवेशन पण छान आहे. ते सध्या सगळे आलेले आहेत इथे. आता उद्यापासून सुरू होईल, सो सगळे तयार आहेत आणि खूप जास्त एक्सायटेड आहे की कधी सुरू होईल अँड ऑल. कधी ही स्पर्धा सुरू होते आणि कधी आपण खेळायला मिळते असंच ह्या विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसतंय. आणि एक विद्यार्थिनी आहे, कसं वाटतं? वातावरण कसं आहे इथलं? खूप छान वातावरण आहे. फक्त उत्सुकता आहे याची आहे की मॅचेस कधी स्टार्ट होणार, कारण की सगळ्या मुली आता येणार. सगळ्यांना असं वाटतं की आता माझ्या बाऊटला कोण येणार. सगळ्यांना एक प्रकारची धाडसी भरलेली आहे, पण एक मोटिवेशनसुद्धा ह्या परिसरात आपल्याला मिळत आहे. सर्व
सगळं सेटअप सुद्धा खूप छान यांनी केलेला आहे. फक्त कुठून आलात आपण? औरंगाबाद कादंबरी बोरसे. खूप छान वातावरण आहे हो. असं आपण सांगितलं आहे. येथे जे विद्यार्थी आहेत, जे महिला आहेत, त्या इथे दाखल झालेल्या आहेत. काही अन्य महिला आहेत. तुझं नाव काय? माझं नाव साक्षी शरद रामावत आहे. मी अमरावतीवरून आली आहे. माझ्यासोबत कोणीच नाही आहे, पण तरी एवढी उत्सुकता आहे. पाहू आता काय होते मॅचेसचे रिझल्ट. ही मुलगी अमरावतीवर आली आहे. म्हणजे महाराष्ट्राची राज्यस्तरीय जी स्पर्धा आहे ती इथे होत आहे. आणि ह्या स्पर्धेमध्ये सर्व ज्या महिला जिथे आलेल्या आहेत, कोणी सोबत नसताना देखील ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी एवढ्या लांबून महिला येतात. कारण अमरावती म्हणजे खूप लांबचं एक जिल्हा आहे. आपल्या कोकणापासून तर खूप लांबचा जिल्हा आहे. आणि त्यामुळे ह्या स्पर्धक एवढे येत आहेत. आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी ही स्पर्धा पाहावी, जेणेकरून आपल्यातही बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पिरिट जागरूक व्हावं आणि आपण ह्या खेळाचे आतुरतेने वाट पाहावी. अशाच पद्धतीचं हे वातावरण आहे येथे. आणि उद्यापासून ही सुरू होणार आहे. त्यासाठी आपण आता बघणार आहोत की उद्या जे इथे जे घडामोडी घडतील, जे काही बॉक्सिंग खेळणाऱ्या ज्या महिला असतील त्या कशा पद्धतीने होतील याची सर्व अपडेट आपण उद्या देणार आहोत. उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली. संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. अनंत टीव्ही, अनंत प्यार, आनंदी रहा. सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अमित सावंत यांचा वाढदिवस आज जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी त्यांना वाढदिनी शुभेच्छा दिल्या. कारण जनता दल आणि राष्ट्रवादी यांची सुद्धा युती होती, काँग्रेस राष्ट्रवादी युती होती. त्यानंतर 12 मध्ये आम्ही राष्ट्रवादीकडे प्रवेश केला, त्यावेळी शिवसेना राष्ट्रवादी युती होती आणि कुडाची पंचायत समिती सुद्धा राष्ट्रवादी शिवसेनेची होती. तर अमित सावंत हे गेली 2-3 वर्ष आम्ही राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना नेहमी आमच्या सोबत असायचे. आम्ही नेहमी पक्षासाठी अनेक मुंबईच्या पण वाऱ्या केलेल्या आहेत, त्यातही ते आमच्या बरोबर होते. त्यांनी मला वाटतं कुठेही आपल्याला पद पाहिजे म्हणून त्यांचा प्रयत्न कुठेही नव्हता, परंतु एक पक्षाने त्यांचं नेतृत्व ओळखून त्यांना हे पद दिलेलं आहे. आणि कार्यकर्त्यांनी खरोखरच त्यांच्याबद्दल एक आशावाद व्यक्त केला की नेहमी आपल्या बरोबर असतात आणि कार्यकर्त्यांना साथ देतात. त्याचप्रमाणे त्यांना सुद्धा जर पक्षाने मोठं केलं पाहिजे असे सर्वांचं मत आहे, आमचंही मत आहे. परंतु पक्षाने मोठं केलं पाहिजे तर कार्यकर्ते मोठे झाले पाहिजे, कार्यकर्त्यांनी आपलं बळ वाढवलं पाहिजे, तर नेत्याचं बळ वाढणार आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि खरोखरच अमित सावंत यांना पक्षाच्या वतीने एक चांगलं पद मिळावं आणि त्यांची उंच पदारी व्हावी एवढं मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचं भाग्य आरोग्य उदयीत आयुष्य आयुष्य जाऊन त्यांच्या मनाला पूर्ण आज आपण अशा अजातशत्रू अशा व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसाला सर्वजण जमलेलो आहोत. प्रत्येकाचा राजकीय क्षेत्रामध्ये वाढदिवस आपल्या कार्यकर्त्यांसमोर जनतेसमोर होतो, परंतु आजचा हा वाढदिवस सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्वच राजकीय पक्षाचे जिल्ह्यातील नामांकित पदाधिकारी, कार्यकर्ते, नेते यांच्या उपस्थितीत असा हा कार्यक्रम होत आहे. असा हा क्षण
दुर्लभच असतो. अमित सावंत साहेबांच्या विषयी त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक लोकांनी या ठिकाणी आपली मनोगत व्यक्त केली. त्या ठिकाणी त्यांच्या कामाची पद्धती, त्यांची काम करण्याची जी पद्धत आहे त्याच्याविषयी सर्वांनी सांगितले, आपले अनुभव या ठिकाणी कथन केले. आम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना या सरकारच्या वेळी मागच्या सरकारच्या वेळी देखील कुठल्याही अधिकाऱ्याविषयी निवेदन देऊन किंवा इतर ठिकाणी जनतेच्या कुठल्या समस्येविषयी निवेदन देऊन किंवा इतर गोष्टी करून जर काही म्हणजे त्या ठिकाणी अडचणी निर्माण होत असेल तर आम्हाला जिल्ह्यातील हक्काचा मोबाईल नंबर, तो म्हणजे अमित सावंतचा मोबाईल नंबर, त्या ठिकाणी फोन करून अमित सावंत साहेब असा विषय आहे, हा अधिकारी या ठिकाणी किंवा मस्जिदचं काम करत असताना आमचा नेहमी पोलिसांची 36चा आकडा असायचा आणि त्या ठिकाणी कुठेतरी अमुक पोलीस अधिकारी सहकार्य करत नाही, एसपी कडे या गोष्टी मांडून सुद्धा एसपी त्या ठिकाणी आम्हाला कुठल्याही पद्धतीचं सहकार्य करत नाहीये. अशा वेळी हक्काचं आमचं स्थान म्हणजे अमित सावंत साहेब. कुडाळ शहरात राहत असताना अनेक सामाजिक प्रश्नांमध्ये आमच्या बरोबर नेहमीच त्यांचं एक मार्गदर्शन किंवा एक त्या ठिकाणी त्यांचं एक सहकार्य असतं. कालांतरानं सर्व कार्यकर्त्यांच्या विचारणानंतर अमित सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण राजकीय जीवनात शिवसेनेसारख्या पक्षात काम करत असताना सातत्यानं अमित सावंत आमच्या विरोधी पक्षातच होते. ते शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली त्यावेळी आम्ही शिवसेनेत नव्हतो, आम्ही काँग्रेस पक्षात होतो आणि त्यामुळे सातत्याने विरोधी पक्षात होतो. आणि आतापर्यंत ज्या पद्धतीने आम्ही विरोधकाशी काहीशा पद्धतीने लढतो, म्हणजे अगदी आमचे संदेश पाठवत होतो की टोकाच्या विरोधाला जाऊन लढत होतो. परंतु माझ्या पुढे प्रवासात कधीही आठवत नाही की आम्हाला अमित सावंतांच्या बाबत कडवटपणानं बोलावं लागलं, अमित सावंतांबद्दल कडवटपणे कधी घ्यावं लागलं. त्याही काळात आपल्या पक्षाची धोरणं, आपल्या पक्षावरची निष्ठा जपताना सुद्धा विरोधकांशी त्याच पद्धतीनं दूरवरचं नातं ठेवत असताना सुद्धा संबंध मात्र कधी त्यांनी बिघडवलेले नव्हते. कारण जिल्ह्यातील विरोधी पक्षाच्या सर्वच नेत्यांची आमची राणेसाहेबांकडे बसल्यानंतर चर्चा व्हायची आणि ती चर्चा अगदी कशा पद्धतीची व्हायची संजय पट्टे माझ्यासमोर आहे, म्हणजे त्या नेत्याबद्दल बोललं जायचं. परंतु अमित सावंतांबद्दल मात्र सातत्यानं कधी बोलणं हे चांगलंच असायचं. त्यांच्या स्वभावाचा तो एक परिणाम असेल आणि त्या परिणामाचा फायदा त्यांनी आपल्या इतर पक्षातील ज्या काही मित्रत्वाचे संबंध येतील ते आपल्या पक्षासाठी कसा फायदा होईल याचा विचार त्यांनी सातत्यानं केला. आणि त्यामुळे आज त्यांच्यावर ज्यावेळी दुराधिकार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष जवळजवळ राहतो की नाही अशी परिस्थिती असताना त्यांच्याकडे या पक्षाची धुरा आली आणि ते मित्रत्वाचे संबंध मी असेल, सुनील भोगटे असतील किंवा इतर जी आता जी मंडळी आम्ही पक्षामध्ये आलेलो आहोत, आमचं सतीश आचरेकर असेल, जी मंडळी काही आलो आहोत ती त्यांच्या मित्रत्वाच्या नात्यानं आलो, एका विश्वासानं आलो की या ठिकाणी अमित सावंत मित्रत्व जपणार आहे, पक्षापेक्षाही ते नातं मोठं आहे आणि त्या विश्वासानं आम्ही मंडळी सगळी पक्षामध्ये समाविष्ट झालो. त्यांना भविष्यात या वाढदिवसाला मी शुभेच्छा देताना एकच सांगेन की पक्षानं त्यांच्यावर अशी जबाबदारी द्यावी की त्या जबाबदारीमुळे आमची जबाबदारी होईल आणि पक्ष मोठा होईल अशी इच्छा व्यक्त करतो. अमित सावंत त्या पदामध्ये आले 92 सालापासून मी शिवसेनेमध्ये काम करत होतो, एकत्र काम करत होतो. त्यावेळी युवक काँग्रेसचं काही अमित सावंत हे काम करत होता. अतिशय प्रसिद्धीपासून लांब असणारा मनुष्य, कधी प्रसिद्धीसाठी कधी प्रयत्न केले नाही, पण एक प्रशासनावर पकड असणारी मुंबई मंत्रालयात कुठलंही काम असलं तर त्याच्याकडे अमित सावंतांकडे त्यावेळी सांगितलं तर त्यांनी कधी शिवसेना आम्ही किंवा काँग्रेस असा कुणामध्ये आजपर्यंत आमच्या कधी मंत्री झालेलं नाही. काका कुणाकडे बोलल्याप्रमाणे आम्ही शिवसेना जातो, त्याच्यानंतर आम्ही परत काँग्रेसमध्ये गेलो, परत आम्ही राष्ट्रवादी भाई लोकेशन सगळे शिवसेनेत आले, पण अमित सावंत तिथेच झाले.
मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 3 वर्षापूर्वी जिल्हा अध्यक्ष म्हणून अमित सावंतांकडे जबाबदारी आहे आणि अमित सावंतांकडे जबाबदारी म्हणजे काही लोकांचं म्हणणं होतं की या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी नाहीये, राष्ट्रवादी कुठेतरी खूप खाली गेलेली आहे. पण अमित सावंतांनी जबाबदारी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी फिरायला सुरुवात केली. राष्ट्रवादीच्या माध्यमातून जी काही कामं आणि गावागावात जाऊन मगाशी प्रियंकर बोलल्याप्रमाणे की वेळ प्रसंगाला धावणारा कार्यकर्ता म्हणजे अमित सावंत. म्हणजे आता कार्यकर्त्यांना अन्याविरुद्ध धावणारा कार्यकर्ता, सामाजिक काम करणारा म्हणजे अमित सावंत आहे. मी एका त्या वाढदिवसाला मी सांगू इच्छितो की अमित सावंत तुमच्याकडे जिल्हाध्यक्ष पण मोठी जबाबदारी आहे. त्याप्रमाणे पक्ष बनवण्याची पण तेवढी जबाबदारी तुमच्याला आणि तुम्ही आल्यानंतरही परत तालुक्यामध्ये पदाधिकारी नेमले, कमिटी नेमल्या, अधिकारी करते चांगल्या प्रकारे तुम्ही पदाधिकाऱ्यांची नेमणूक आहे. भविष्यात तुमच्या पक्षामध्ये चांगल्या प्रकारे काम हो, तुमच्यातूनच याच्यातूनच चांगले लोकप्रतिनिधी पण राष्ट्रवादीचे तुमच्या नेतृत्वाखाली तयार आहोत आणि त्यासाठी आम्ही शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून जे आपल्याला सहकार्य लागेल ते निश्चित आपल्याला सांगू इच्छितो. वाढदिवसाची शुभेच्छा देताना आपल्याला उदंड आयुष्य उत्तम करावं, आरोग्य लाभो ही परमेश्वराची प्रार्थना करून खरं तर विद्यार्थी दशेपासून त्यांनी आजपर्यंत जवळपास 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं एकनिष्ठ असं काम केलेलं आहे आणि त्यामुळेच पक्षाने त्यांना नेहमीच महत्वाच्या जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांचे विश्वासू तसंच नामदार जितेंद्रजी आव्हाड यांचे निकटवर्तीय आणि आदरणीय अजितदादा पवार, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विश्वासू असं त्यांचं एक व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं काम आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्यांनी जेव्हा धुरा सांभाळली तेव्हा राष्ट्रवादीची काय परिस्थिती होती आपल्या सर्वांना माहिती आहे. पण या 3 वर्षात ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि संघटनात्मक वाढीला जे बळ मिळाले ते केवळ त्यांच्या नेतृत्वामुळे मिळाल्याचं मला वाटतं. खरं तर बऱ्याच कार्यकर्त्यांनी त्याची मतं व्यक्त केली. एक संघटना मध्ये काम करणं वेगळं आणि संघटनेचं नेतृत्व करणं वेगळं. नेतृत्व करताना अनेक अडचणी येतात कारण ह्या खणाची गोष्ट त्या खणाला कळली तर भांडणं होऊ शकतात आणि हे तुम्ही पाळता, हे मी ऑब्झर्व केलेलं आहे. आणि प्रत्येकाला न्याय देणं, त्यांना सन्मान करणं, गिव्ह अँड टेक, हे रिस्पेक्ट करणं हे त्यांच्याकडे आहे, हे बरेच वेळा दिसून येतं. आणि खरं त्यामुळे आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा अतिशय मनमिळावू सगळ्यांशी एकत्र मिळून काम करताना दिसतोय आणि आज मी पाहते जिल्ह्यामध्ये एक चांगलं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आहे. पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देते आणि थांबते. अमित सावंतांचा वाढदिवस या निमित्तानं संपूर्ण राष्ट्रवादीमध्ये एक उत्साहाचं आणि एक चैतन्याचं एक वातावरण आहे. कारण अमित सावंत सारख्या एका कार्यकर्त्यावर अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची जबाबदारी देण्यात आली. अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये सोडून जात असतात. या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची जबाबदारी किंवा धुरा कोण सांभाळणार हा प्रश्न आदरणीय पवार साहेबांच्या समोर होता, अजितदादांच्या समोर होता, सुप्रियाताईंच्या समोर होता. आणि त्यावेळी एक धडाडीचं नेतृत्व, एक युवा नेतृत्व म्हणून त्यांच्या समोर अमित सावंत हा एक पर्याय होता. आणि अमित सावंतांवर ही जबाबदारी आदरणीय पवार साहेबांनी त्यावेळी दिली. आणि गेल्या 3 वर्षामध्ये ज्यांनी जबाबदारी स्वीकारण्याच्या अतिशय चांगलं काम, राष्ट्रवादीचं संघटनात्मक काम, जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम हे अमित सावंतांनी आपल्या नेतृत्वाच्या माध्यमातून केलं. खरं तर आज आपण संख्यात्मक जरी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलो तरी ज्या हेतून आदरणीय पवार साहेबांनी अमित सावंतांवर राष्ट्रवादीची जबाबदारी दिली त्यांना त्या ठिकाणी गुणात्मक काम या जिल्ह्यामध्ये अपेक्षित आहे. आणि म्हणून आपल्या अमित सावंतांच्या बरोबर सुद्धा त्यांच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा जबाबदारी आहे की या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचा जो विचार आहे हा तळागाळापर्यंत पोहोचवणं आणि ती राष्ट्रवादीची संघटना मजबूत करणं हे सुद्धा काम हे आपल्या कार्यकर्त्यांकडे तितक्याच ताकदी म्हणजे अपेक्षित आहे. आणि म्हणून मी खरं तर आपण महाविकास आघाडी सरकार म्हणून या राज्यामध्ये काम करतोय. अनेक संकट येत आहेत. आता इकडे नवं संकट येऊन ठेपलेलं आहे. पण मी आपल्याला सांगतो की तेही संकट त्या ठिकाणी म्हणजे टळून जाईल. कारण अमित सावंत आपल्या वाढदिवसालाही सुरुवात झालेला आहे. संध्याकाळीपर्यंत हे संपूर्ण वादळ त्या ठिकाणी विरोध आहे.
राष्ट्रवादीच्या महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची तुमचे थेट संबंध मी अनुभवलेले आहेत मंत्रालयामध्ये आणि तुमच्या कामाची सुद्धा पद्धत ही कार्यकर्त्यांना भावलेली आहे. फक्त आता हा जो प्रसार आहे पक्षाचा आणि विचार हा मंत्र जनतेपर्यंत पोहोचवून त्याच्यामध्ये त्या ठिकाणी गुणात्मक दृष्ट्या आपण किती सरकार स्तरावर राष्ट्रवादी नेऊ शकतो हा प्रयत्न अमित सावंत या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी मिळून करूया एवढं या ठिकाणी सांगतो आणि आपल्याला पुन्हा एकदा मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो की अशाच पद्धतीनं आपण ही राष्ट्रवादीची घोडदौड या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या नेतृत्वाखाली आणि राष्ट्रवादीच्या सर्व या सन्माननीय कार्यकर्त्यांच्या जोरावर या ठिकाणी सुरू राहू दे अशी अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. आजच्या कार्यक्रमाच्या बऱ्याच वक्त्यांनी त्यापूर्वी भाषण केलेलं आहे. आता तेच मुद्दे काय रिपीट करण्यात काय अर्थ नाही. परंतु त्यांचं जे काम आहे शांत स्वभावामध्ये ते सगळ्यांना मिळून मिसळून घेऊन असणाऱ्या अडचणीतून मार्ग काढणं आणि त्या मार्गातून संघटना कशी वाढेल असा त्यांचा जो त्यांच्यामध्ये असलेला पैलू आहे तो सगळ्या आमच्या राष्ट्रवादींना जे राष्ट्रवादी कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांना एक संघ घेऊन जातात आणि प्रामुख्याने बरीच कामं जी पक्षाच्या माध्यमातून होतात ती पक्षाच्या माध्यमातून करताना कार्यकर्त्यांना त्या विभागात ते घेऊन त्यांना सुद्धा त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सतत होत असतो. त्यांना त्यांची अनेक कामं सांगण्यासारखी आहेत असं बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. पण त्या कोविडच्या काळामध्ये मला त्यांचं भावलेलं काम ते सुद्धा अतिशय महत्वाचं काम त्या जिल्ह्याला आवश्यक असणारं काम त्यांनी त्यांचे जवळचे मित्र आव्हाड साहेब यांच्याकडून करून घेतलं आणि ते आपल्या जिल्ह्याला असणारे अत्यंत महत्वाचं ते काम त्या कार्यक्रमाच्या त्यांनी आपल्या ह्याच्यातून निर्माण करून आपल्या पक्षाचा एक ठसा या जिल्ह्यामध्ये उमटला. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची या राजकारणामध्ये उत्तरोत्तर प्रगती हो ही परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो. कार्यक्रमाला फार उशीर वेळ आणि वक्ते बोलायचे आहे तर एवढं सांगून माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. पण अभिजी सावंत ज्यावेळी या ठिकाणी आज जिल्ह्याचे अध्यक्ष झाले त्याच्यापूर्वी आमचे डॉक्टर साहेब होते. बदल्या काळात थोडस निराशेचं वातावरण काही कारणाने आलं. परंतु आता गेल्या 1-1.5 वर्षामध्ये संबंध जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी राहिली आहे असं चित्र दिसतंय. त्याच्या अमेजींचं जिल्ह्यातलं दौरा म्हणा किंवा त्याच्या प्रवृत्ती सुंदरी यांच्या माध्यमातून सगळ्या तालुक्याला कार्यकर्त्यांना थोडी जागृती आलेली आहे. म्हणून संदेशजी तुम्ही जे भाषण केलं त्या भाषणाला बऱ्यापैकी तुम्ही जबाबदार आहात. कोटी प्रेम आमच्याबद्दल आहे पण ते खरं प्रेम दाखवायला 14 मध्ये सत्ता भाजपची आली शिवसेनेची 3 महिन्याच्या आत सगळे एसईओ नेमलेले होते. पण आता 2.5 वर्ष झाली 9 ते 14 नेमले नाही. पण 14 नंतर आता 19 नंतर 22 पर्यंत सामान्य कार्यकर्त्यांना तुम्ही काही देऊ शकणार नाही आणि तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या फार जवळ आहात. त्याच्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना आम्ही महाआघाडीमध्ये ही महाआघाडी दिसली पाहिजे ना. ती दिसत नाही आहे ना. आम्ही तुम्हाला फक्त मुख्यमंत्र्यांच्या बाजूला उभे असलेले दिसतात तुम्ही. पण हे सुद्धा सिंधुदुर्गाच्या बद्दल काही तक्रारी आहे त्या जाऊन त्याच्याबरोबर कानात सांगा. आमच्याबरोबर आता शिवाजीराव नाहीये ते तुमच्या बरोबर आहे. त्यांच्याकडून तेवढं जरी अभ्यास करून घेतला तरी खूप झालं असतं. आम्ही जी किंवा कुठचाही नेता हे कोकण आहे. कोकणामध्ये आम्ही सगळे हुशार. कोकणामध्ये त्याला काय समजता असं म्हणण्याची जी वृत्ती आमची जात नाही. आम्ही नेतृत्व खूप मानत नाही. आदरणीय पवार साहेब जर आमच्या कोकणात जन्माला आले असते तर देशाचे नेते झाले असते की नाही असं मला संशय आहे. काय वसंतदादा 4थी पास सांगलीतून मुख्यमंत्री होऊ शकले. आमच्याकडचं एलएलबी काही सांगेल असले वकील माझ्याकडे खूप असं सांगण्यात आम्ही काही कमी बघत नाही. त्यामुळे नेतृत्व मान जोपर्यंत अमित सावंत हे आपल्या पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांचा जो प्रोटोकॉल आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला आणि मला काय समजतं याच्यापेक्षा पक्षाची नीती काय आहे पक्षाला मदत करायची आहे आणि आपोआप अमितजी मोठे होतात. पवार साहेबांच्या स्वप्नातला पवार साहेबांच्या मनात असलेला कोकण आपण तयार करणं ही आपली जबाबदारी आहे. खूप न बोलता आदरणीय आमच्या जिल्ह्याचे नेते अमितजी सावंत
मोठे व्हा, शतायुषी व्हा, आपलं चांगलं आरोग्य मिळून दे आणि आपण यशस्वी निश्चित व्हा अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या राष्ट्रवादीची राहिल्याच्या सुरुवातीपासून शरद पवारांनी जबाबदारी दिली कोणाकडे? विक्टर दांडे. आणि विक्टर दांडे आपल्याला त्या तऱ्हेने त्यांनी पक्षाला मध्ये काम केलं तशाच तऱ्हेचं आणि त्याच्यापेक्षा जरा अग्रेसिव्ह अशा तऱ्हेचं काम हे अमित सामंतांनी केलेलं आहे. सुंदरी इथे उपस्थित आहे, जिल्ह्याचे आपल्या युवकांचे प्रमुख, त्याचप्रमाणे शिवाजीराव त्यांचे गावडे आमचे सहकारी अनेक वर्षाचे त्या इथे बसलेले सर्व आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी हे आता नवीनच आमचे मालवणचे पदाधिकारी झालेले आहेत. आणि अशा तऱ्हेने अमित सामंतांनी चांगल्या तऱ्हेचा पक्ष वाढवला. आमच्या सावंतवाडीचे कुंडलीचे दळवी ते बसलेले आहेत, सगळ्या आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्ते आणि हे आपलं यश आहे. आठवणीने येणं आणि आपल्या नेत्याचा आदर करणं संपूर्ण जिल्ह्यातून लोक आलेले आहेत, हे फार महत्वाचं आहे. अमित सावंतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक प्रकारची ऊर्जा दिली, जिवंत केलं. विक्टर दांडेंनी केलंच होतं, पण त्याही पेक्षा जरा आणखी ऊर्जा. आणि विक्टर दांडेच्या वेळेला आपल्याकडे सत्ता नव्हती. आज आपल्याकडे सत्ता आल्यानंतर सत्तेमध्ये कशा तऱ्हेने वागलं पाहिजे, राष्ट्रवादीचं महत्व कसं टिकवलं पाहिजे हे अमित सावंत जाणून आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा सन्मान राहिला पाहिजे, सर्वसामान्य कार्यकर्ता आपला मोठा झाला पाहिजे, कुठल्याही दबावाला बळी पडायचं नाही आपल्या पक्षासाठी, अशा तऱ्हेचं एक समर्थन नेतृत्व या अमित सावंतांनी आज आम्हाला त्या जिल्ह्यासाठी दिलं, हे मान्य करावं लागेल. अमित सावंतांच्या एक महत्वाच्या गोष्टी केली. 20-22 वर्ष ते राजकारणात आहेत, मी पाहतो आहे. आणि हे सगळं करत असताना सुद्धा बरेच जणांना आपल्याला भवितव्याची की आपलं काय होईल अशा तऱ्हेची काळजी असते. पण अमित सावंतांच्या बाबतीत पहिला पक्ष, पहिले आपले नेते शरद पवार साहेब आणि आपल्या कार्यकर्ता जेव्हा राहिला तर नेता मोठा होऊ शकतो आणि नेता मोठा झाला तर आपला पक्ष त्याप्रमाणे चांगल्या तऱ्हेने कार्य करू शकतो. हे अमित सावंतांनी जाणलं. शिवसेनेच्या सगळ्या नेत्या इथे उपस्थित आहेत, काँग्रेसचे काही पदाधिकारी उपस्थित असतील तर एक संघ अशा तऱ्हेची जी महाविकास आघाडी आहे ती आपल्या सर्वांना अपेक्षित आहे. जे काही घडते ते फार काळ टिकणार नाही याची मला खात्री आहे. कारण हा सगळा जो या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत त्या सगळ्या ज्या घडत आहेत त्या कालांतराने एक दिवसामध्ये शांत होतील आणि पुन्हा एक बार आपली महाविकास आघाडी आपल्या महाराष्ट्राचं राज्य कारभार आहे आपल्याकडे राहणार आहे. आणि एक महत्वाची बातमी आपल्या जास्त वेळ घेण्यामध्ये उशीर झालेला आहे, परंतु एक अमित सावंतांच्याकडे एकच आमची अपेक्षा राहील, कार्यकर्ता म्हणून आपली अपेक्षा राहील की उद्याच्या पंचायत समिती निवडणूक आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे, नगरपालिकेच्या निवडणूक आहे, या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण आपला जो राष्ट्रवादीचा कस आहे आणि कार्यकर्ता म्हणून आपण तिथे कशा तऱ्हेने निवडले हे आपण पाहिलं. आपल्याला कोणतरी आपण मदत करणार किंवा वरून काहीतरी आपल्याला मदत होईल त्याच्यातून आपण निवडून ही अपेक्षा ठेवू नका. इथे आपल्याला किती उदाहरणं आहेत, उदाहरण आहे, गुंतवणूकदारांचं उदाहरण आहे. जिल्हा बँकेची निवडणूक झाली, एवढ्यात असोसिएशन निवडणूक होती, संघर्ष होता, सगळं होतं, तरी पण सुद्धा गेली अनेक वर्ष हे 2 टर्म्स निवडून आले, 4 टर्म्स तुम्ही निवडून आले, विक्टर दांडेही 4 टर्म्स निवडून आले. तर अशा तऱ्हेने तिथे काय शरद पवार होते, विक्टर दांडे तुम्हाला तुमची निवडणूक लढावी लागली. तसं प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतःची निवडणूक, जसं इकडे गावाने आता सांगितलं, स्वतःची निवडणूक तुम्ही तुमच्या गावामध्ये काय आहे, तुमच्या परिसरामध्ये काय आहे, तुमच्या नगरपालिका परिसरामध्ये तुमची काय वस्तुस्थिती आहे, या सगळ्या गोष्टीचा कस आता तुमच्या निवडणुकीत. आणि हे होत असताना अमित सावंतांचा सुद्धा कस लागणार की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं. त्यामुळे आपण आपल्या नेत्याला ज्या शुभेच्छा देतो अमित सावंतला, अशा शुभेच्छा देतो. अमित सावंत जिल्हा परिषद आमच्याशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही. आमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष कदाचित बसेल, बसवण्याचा आम्ही प्रयत्न करू. अमित सावंतला शुभेच्छा देतो.
त्यांची प्रगती व्हावी, त्यांना चांगली पदवी मिळावी. त्यांनी सुद्धा आता 20 वर्ष काम केलेलं आहे, तेव्हा त्याला सुद्धा पक्षाने मान्यता द्यावी अशी पाटील त्यांनी प्रार्थना करून जय संपूर्ण कोकणसह जगभरातील ताज्या घडामोडी सर्वात प्रथम पाहण्यासाठी कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेटसाठी बेल आयकॉन क्लिक करा. शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. शिवसेनेत बंडाळी, ठाकरे सरकारला धोका. आंबोली वर्षा पर्यटन सुरू, ट्रॅफिक जाम. आणि नाहीतर एकनाथचा आनंद दिघे झाला असता, नारायण राणेंचं मोठं वक्तव्य. हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत टायझर, गो फॉर गोल्ड, गोल्डन प्रिंट्स कलेक्शन. बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची. पाहत राहा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज. कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्ह. धन्यवाद.